बॉलिंग मार्क व षटक क्रमांक 1 मध्ये रॅटम राऊंड द विकेट. पहिला बॉल यावेळी इनसाइड आउटचा अप्रतिम फटका आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक त्याच्याकडे मिस्टेक झाली आहे आणि बॉलला थेट पाठवून दिले वाईड इश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आहे तो 4 चौकार. या ठिकाणी चेक केलं जाईल. पंचांना या ठिकाणी मनामध्ये काक्ष असेल तर नक्कीच या ठिकाणी आपण चेक केलं जातोय. टीव्ही अंपायरची मदत. यस इट इज नो बॉल असेल. पंचांच्या मनामध्ये काक्ष होता आणि ते नक्कीच या ठिकाणी निराकरण देखील आम्ही केलं आणि त्याच अनुषंगाने नो बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. फ्री हिटचा बॉल असेल. उघडा डोले पाहण्यात येणारा चेंडू असेल. फ्री हिट संधी या ठिकाणी निर्माण झाली असेल. ओहो यावेळेस पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. त्यानंतर शॉट थडम्याचा क्षेत्ररक्षक त्याच्याकडनं जजमेंट भरपूर चांगलं पाहायला मिळतंय. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्की तोपर्यंत एक सिंगल जी मात्र इक्वलीच जाईल. एकापेक्षा अधिक मिळणार नाही. धावफलकावरती सध्या धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले खऱ्या अर्थाने 6 या धावसंख्येवरती. भानुदास आणि महेशची जोडी पाहतोय. मागील मॅच मध्ये जबरदस्त त्यांची देखील कामगिरी पाहायला मिळाली होती. या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये सध्या आपण पाहिलं तर भरपूर अपेक्षा असतील आणि स्वप्न घेऊन मैदानामध्ये दाखल झाले आहेत. दोन संघ सध्या आपण पाहिलं तर एक मॅच जिंकून सध्या दुसऱ्या फेरीत दाखल झाले आहेत आणि दुसऱ्या फेरीमध्ये 2 मातब्बर संघाने ऍक्शन मध्ये पाहतोय. तर खऱ्या अर्थाने भरपूर या ठिकाणी प्रयत्न करावे लागते. प्रयत्नाची पराकाष्ठा देखील या मॅच मध्ये भरपूर घ्यावी लागेल. बंटी दादा जमदार यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. ऑन चाले एटीएम देखील खुलं झालंय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक शॉट एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये होता परंतु त्याच्याकडनं देखील मिस्टेक पाहायला मिळते. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं. हे समीकरण जपायला देखील हवंय. परंपरा असते परंतु सध्या ही कॅच आतापर्यंत दुसरी कॅच ड्रॉप होताना आपण हा मॅच मध्ये पाहतोय. कुठेतरी खडतर प्रवास करताना देखील आपण पाहतोय मॅच मध्ये. कारण की कॅच महत्वाची आहे. भानुदास आणि महेश खेळपट्टीवर शेवटपर्यंत जर थांबले तर कोणत्या क्षणाला मोठे फटके खेळू शकतात इतकी क्षमता या 2 खेळाडूकडे आहे. ओहो यावेळेस नशिबाचा दरवाजा उघडलाय. लेग फॅक्टर देखील ऑन झालाय. विकेट कीपर बीट बॉल होतोय. लॉंग स्टॉक बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. हाय तो नशिबाचा 4 चौकार. आता मात्र नशीब देखील मात्र बॅटिंग करत असताना टीमच्या बाजूने झुंकतायत की काय असं वाटू लागले. देवपे संघाच्या बाजूने हा चौकार आलाय. नशिबाचा चौकाराच्या साहाय्याने धावफलकावरती धावसंख्या सध्या जी मात्र जाऊन पोहोचले 11 आकड्यावर. 3 षटकांची मॅच आहे. 3 षटकामध्ये नक्कीच हा मॅच मध्ये भरपूर रन्स घेण्याचा प्रयत्न देखील करण्याचा मानस आणि धाडस असेल. परंतु काय घडेल काय बिघडेल येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. हर्षद याच्या विरुद्ध थोडंसं आक्रमकता धारण करण्याचा प्रयत्न देखील पाहायला मिळतोय. ओहो फुल टॉस बॉल होता. ड्राईव्ह करायचा प्रयत्न होता परंतु सरळ बॅटने प्रहार करायचा प्रयत्न केला होता. संपर्क नाही. या डॉट बॉल आलाय. सध्या आपण पाहिलं तर थोडासा मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाही. या मिनी कमबॅकच्या साहाय्याने धावफलकावरती धावसंख्या 11 या आकड्यावर. षटक क्रमांक 1 मध्ये आपण चर्चा करत होतो हर्ष त्या गोलंदाजाची. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर चांगला खेळ सातत्याने या 2 टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत असतो. आणि एका अनुषंगाने आपण पाहिलं तर 2 चॅम्पियन संघ म्हणायला हरकत नाही. या मसा परिसर क्रिकेट असोसिएशन मधले हे 2 संघ इन ऍक्शन मध्ये समोरासमोर आता खेळताना पाहतोय. ओहो अगदी खोलात बॉल होता. पुढ्यात टाकला होता परंतु बॅटरने बॉलचा इथे संपर्क नाहीये. बॅकलेपला खालून ठेवून या ठिकाणी बॉल उडवायचा होता. त्याच अनुषंगाने पाहिलं तर पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्येची मात्र जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 11 या धावसंख्येवरती. आतापर्यंत जर पाहिलं तर भानुदास देसले आणि त्याच्या सोबतीला महेश या खेळाडूला पाहतोय. खऱ्या अर्थाने
चांगली इथे पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम देखील या मॅच मध्ये करतात. 18 बॉलचा खेळ आहे. 18 बॉल मध्ये नक्कीच मोठी धावसंख्या उभारण्याचं यश या ठिकाणी प्राप्त होईल का येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. परंतु सध्याच्या घडीला नाजूक परिस्थितीमध्ये बॅटिंग करत असताना टीम देवप्या संघाला या मॅच मध्ये पाहतोय. कमबॅक करावा लागेल. मोठे फटके या ठिकाणी खेळावे लागतील. काय घडेल काय बिघडेल येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. परंतु तरी देखील आपल्या नावाची चर्चा आपल्या संघाच्या नावाची चर्चा जर कायम ठेवायची असेल तर या ठिकाणी कमबॅक करावा लागेल. षटक क्रमांक 2 षटक क्रमांक 2 मध्ये चैतन्य या गोलंदाजाला या ठिकाणी इन्व्हाइट केलं जात आहे आणि चैतन्य याच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा सोहळा खऱ्या अर्थाने या भरपूर चर्चेची ही स्पर्धा आता रंगताना आपण पाहतोय. दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, स्पर्धा स्वाभिमानाची आणि या नवापाडा गावाची, नवापाडा गावाला पडलेले गोड स्वप्न आणि त्या गोड स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा आणि दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. खऱ्या अर्थाने आयोजकांचं देखील कौतुक करायला हरकत नाही. भरपूर आयोजकांची मेहनत देखील या स्पर्धेला आपण पाहतोय. एक्स बॉल बॅकफुट पर स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा. इथे पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यानं फ्लाय केला होता चेंडू. दुसरा धावेचा प्रयत्न ठिकाणी केला जाईल. शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने पाहिलं तर फक्त आणि फक्त 2 धाबा ज्या मात्र मिळतील. 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या थोडीशी पुढे सरकताना देखील पाहतोय. धावसंख्या सध्याच्याकडे जाऊन पोहोचले 13 या धावसंख्येवरती. चैतन्य पूर्ण कामगिरी देखील करतोय या मॅच मध्ये. आपल्या गोलंदाजीच्या शैलीतून इम्प्रेस करून ठेवतोय या मॅच मध्ये. एक्स बॉल ओहो ड्राईव्ह करायचा प्रयत्न अगदी बॅकफ्लिपला खाली ठेवून कॅप शोधायचा होता परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन आहे. ड्राईव्ह करायचा प्रयत्न सातत्याने केले जातात. फटके कॉपर बॉक्स स्टाईलने खेळायचा प्रयत्न देखील केले जातात परंतु यश प्राप्त होत नाही. डॉट बॉल आलाय. आणखीन एक डॉट बॉल. चला बेल वाचवा. बेल आपल्याकडे कमी आहे. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला आपण करताना आपण चैतन्याच्या माध्यमातून मॅच मध्ये पाहतोय. हो यावेळेस डाऊन द ग्राउंड फटका खेळायचा प्रयत्न. उंची जास्त अंतर कमी. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक करत नाही चूक. पकडला जाईल आणि संपला खेळ. महेश बॅक टू द डगआउट. चला विनंती असेल वेल वाचवा. वेल सर्वांना विनंती असेल. चैतन्याला अखेर यश प्राप्त झालंय. षटक क्रमांक 2 मध्ये इन्व्हाइट केलं होतं. 5 रन दिलं होतं आणि भरपूर चांगली इम्प्रेस करून ठेवणारी गोलंदाजी देखील चैतन्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये पाहायला मिळते. सध्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या एका विकेटच्या मोबदला 13 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये पाहतो. बॅटिंग करत असताना आम्ही देवप्या संघाची. एक्स बॉल ओहो ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये फॉरवर्ड करायचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचं त्या ठिकाणी कनेक्शन आहे. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या साईडने धावफलकावरती धावसंख्या आहे त्या आकड्यावर स्थिर आहे. थोडीशी नाजूक परिस्थिती आता बॅटिंग करत असताना टीमची आपल्याला पाहायला मिळते म्हणजेच देवप्या संघाची. परंतु यानंतर देखील कमबॅक करावा लागेल. कमबॅक करणं जे मात्र ठाऊक आहे ते मात्र देवप्या संघाला. शेवटचा बॉल ओहो यावेळेस या ठिकाणी चेक करावं लागेल. व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होताना देखील पाहतोय. धाव कुठने येणं महत्वाचं असतं आणि तेच काम आता ती संकल्पना मॅच मध्ये जपताना देवपे संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. 14 धावा टीमचा स्कोर कार्ड. शेवटचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल आणि षटक क्रमांक 2 मध्ये काय गोलंदाजी करतोय चैतन्य. आपल्या नावाची छाप सोडतोय. आपल्या नावाचा बोलबाला या मॅच मध्ये मैदानामध्ये करताना चैतन्याला पाहतोय. यावेळेला इनसाइड आउटचा फटका अप्रतिम खेळला. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय. शोधलाय गॅप डीप मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी करत होते परंतु एकच धाबेवर या ठिकाणी समाधान मानावं लागेल. पाहता 2 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 2 ओव्हर मध्ये डबल कव्हरची धावसंख्या फक्त आणि फक्त जाऊन पोहोचले ती मात्र 15 या धावसंख्येवरती. चला बेल वाचवा. बेल मित्रांनो बेल आपल्याकडे कमी आहे.
टाइम इज अ मोस्ट इम्पॉर्टंट इन द क्रिकेट. सातत्याने क्रिकेटमध्ये सांगलं जातं आणि तुम्ही जपा देखील, कारण की बेल वाचवणं खूप महत्वाचं राहील. कमलेश बॉलिंग मार्क व षटक क्रमांक 3 मध्ये आपण गोलंदाजाला पाहतोय. कमलेश चला बेल बासवा बेल. कमलेशच्या माध्यमातून आता कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 पर्यंत तर भरपूर चांगली इथे कामगिरी पाहायला मिळते गोलंदाजी करणारी टीम म्हणजेच जगदंबा सासने या संघाकडनं. कमलेशचा पहिला बॉल ऑन साइडला बोलला, डीप मध्ये फॉरवर्ड केलं. अलोन द कार्पेट अगदी विचार केला तर काऊ कॉर्नर फेसला इथे फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एकच सिंगल, एकापेक्षा अधिक मिळणार नाहीये. सध्या आपण पाहिलं तर धावफलकावरती धावसंख्या थोडीशी फ्लाईट होण्याचा प्रयत्न देखील करतोय. धावसंख्या 16 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 16 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. कमलेश बॉलिंग मार्क व षटक क्रमांक 3 मध्ये 3-3-3 अशी अंगावर जर्सी या ठिकाणी परिधान केली आहे. ओहो अगदी खोळ्यात बॉल होता, पुढ्यात टाकला होता, ड्राईव्ह केलाय, अगदी एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये गॅप खेळलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातोय. नो डाऊट डेफिनेटली चित्ताच्या चपलाने 2 धावा देखील त्या ठिकाणी पळून पूर्ण केल्या जातात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या मध्ये जाऊन पोहोचले. तब्बल फक्त आणि फक्त 18 या धावसंख्येवरती. प्रेम दादा आपण संपर्क साधा. प्रेम दादा 18 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. नेक्स्ट बॉल, तिसरा बॉल असेल तो मात्र गोलंदाज कमलेशचा. जर्सी नंबर आपण पाहिलं तर 3-3-3 आणि बॉल देखील तिसरा होता. या ठिकाणी पंचांना चॅलेंज केलं जाते, काय घडले काय बिघडलंय या ठिकाणी चेक केलं जाईल. टेंक्रिक वाहिनी सातत्याने मुरबाडकरांची पसंती आहे, मात्र आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते. या ठिकाणी काय घडलंय काय बिघडलंय हे चेक केलं जाईल या ठिकाणी या टेंक्रिक वाहिनीच्या माध्यमातून. वाईट बॉल असेल. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि या व्हाईट बॉलच्या सहाय्याने एक्स्ट्राची धाव सध्या टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. फलकावरती धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात 19 धावा टीमच्या टोटल मध्ये पाहतोय. अजूनही 4 बॉल या ठिकाणी शिल्लक असतील. चला वेल वाचवा वेल. ओहो अगदी खोळ्यात पुन्हा एकदा इथे चांगला बॉल, चांगली टप्पा या ठिकाणी शोधला. त्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना देखील आपण कमलेशला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. जी मात्र गोलंदाजी करणार टीम जगदंब सासने संघाकडनं. अजूनही 3 बॉल शिल्लक असते. स्टील 3 टू गो. नेक्स्ट बॉल कमलेश. ओहो पुन्हा इथे ऑन साइडला ते बोलवलं, डीप मध्ये फॉरवर्ड केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याच्याकडनं इथे मिस्टेक झाली की नाही, परंतु बॅकअप आणि जजमेंट देखील भरपूर चांगलं पाहायला मिळत आहे. तोपर्यंत 2 धाबा ज्या मात्र इक्वडल्या जातात. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाईट होण्याचा प्रयत्न. 21 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये. आतापर्यंत आपण पाहिलं तर भानुदास देसले त्याच्या बॅटमधनं 8 बॉल 9 धाब्यांची केली, म्हणजे एक संघर्षमय खेळी या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु इथूनही अजूनही मात्र 2 बॉल असते. 2 बॉल बजा मोठा फटक्याला त्या मॅच मध्ये कमबॅक या ठिकाणी करू शकते देवपे आज संघात, काही शंका नाही. चला वेल वाचवा वेल. भानुदास साठी हा बॉल इथे कमलेशचा होता. पुन्हा त्या ड्राईव्ह केला ऑन साइडला, ऑन द राईट फटका केला. दुसऱ्या दिवसाचा प्रयत्न देखील त्या ठिकाणी केला जातो आहे. नो डाऊट डेफिनेटली त्या ठिकाणी 2 धावा देखील कंप्लीट करताना आपण पाहिल्या. 2 धाब्यांच्या मदतीने धावफलकावरती सध्या धावसंख्या जी मात्र जाऊन पोहोचले. 23 लॉस ऑफ 1 विकेट. शिबरचा बॉल या ठिकाणी शिल्लक असेल. एखादा मोठा फटका मॅच मध्ये आला, मॅच मध्ये कलाटे देऊ शकते बॅटिंग करत असताना टीम देवपे आज संघ. भानुदासच्या खेळाडूची चर्चा आपण सातत्याने करत असतो, ऐकत देखील असतो, परंतु आता थोडस इथे बॅकफुटवर आणि नतमस्तक होताना सासने संघासमोर. शेवटचा बॉल फेस करत असताना इथे ठोकेल का षटका. सर बॅटने प्रहार केलाय, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका केलाय लोंगाल मध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. नो डाऊट
पुन्हा एकदा ते 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहिल्या आणि पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. 3 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्येची मतं जाऊन पोहोचले फक्त आणि फक्त 25 या धावसंख्येवरती आणि जिंकण्यासाठी 26 धावसंख्येची आवश्यकता असेल. बांदिवली संघाचा कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा बांदिवली संघाचा कॅप्टन. चला आपली फिल्डिंग सेट करा आणि ओपनिंग जोडी मैदानामध्ये दाखल करा प्लीज. जगदंब सासने संघ विनंती असेल. चला 2 बॅट्समन मैदानामध्ये लगेच दाखल करा. चला ओपनिंग जोडी जगदंब सासने संघ काय दोन बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाले. सागर आणि त्याच्या सोबतीला कमलेशचा जर विचार केला तर षटक क्रमांक 3 त्याने फेस केल्या. षटक क्रमांक 3 मध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी खेळाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण मॅच मध्ये पाहिलं तर आता अष्टपैलूची कामगिरी करून आपल्या संघासाठी एक चांगली मॅच इथे जिंकून देईल का येणारी वेळ या ठिकाणी सांगून जाईल. चला जास्तीचा वेळ खर्च करत आहात आपण. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि षटक क्रमांक 1 मध्ये आपण भानुदास देसले सुरेश याला मात्र पाहू शकता. चला जास्तीचा वेळ खर्च करत आहात आपण. देवपे संघ मॅचला सुरुवात सेकंड इनिंगला या ठिकाणी होईल सुरुवात. सुरेश बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 1 मध्ये आपण पाहतोय. सागर आणि कमलेशची जोडी मैदानामध्ये पाहतोय. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर ऑन साइडला इथे बॉलरला डीप मध्ये फॉरवर्ड केलं आहे.
आणि बॉलला थेट पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा तो पहिल्या बॉलवर आघात, धमाका, 4 चौकार. मॅच मध्ये जिंकण्यासाठी आणि पहिल्या बॉलवर दमदार सुरुवात देखील करताना आपण बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहतोय. काय घडेल काय बिघडे येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. 26 धावांचं इथे लक्ष गाठायचं आहे. सुरुवात तर दमदार पाहायला मिळते या जगदंबा सासने या संघाची. ओहो बाकफुटवर कट करायचा प्रयत्न या ठिकाणी इथे पाहिलं तर डॉट बॉल आलाय. थोडंसं मिनी कमबॅक म्हणायला हरकत नाहीये कारण की पहिल्या बॉलवर इथे आघात केला होता परंतु त्यानंतर देखील माइंड सेट केलं, डोकं शांत ठेवलं आणि मनोबल वाढवताना इथे डॉट बॉल फेकण्यामध्ये यश प्राप्त होताना आपण गोलंदाज सुरेशला पाहतोय. वॉट अ कमबॅक. प्रथमतः आपण पाहिलं तर कमलेश ज्याच्या बॅटमध्ये एक चौकार पाहायला मिळतोय. कमलेशसाठी हा बॉल ड्राईव्ह करायचा प्रयत्न ऑफसाईडला इथे स्टिअर केला बॉलला. बॅकवर्ड पॉईंटचा क्षेत्ररक्षक देखील त्या ठिकाणी उपस्थित आहे. एका सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावसंख्या 1 ने पुढे सरकते. टीमच्या टोटल मध्ये जाऊन पोहोचले 5 या धावसंख्येवरती. 18 बॉल मध्ये जबरदस्त इथे बॅटिंग करावी लागेल. खेळाच्या पूर्वाधामध्ये हवी तशी बॅटिंग पाहायला मिळाली नाहीये देवप्या संघाची परंतु आता बॉलिंग इथे गोलंदाजी चांगली करावी लागेल, रोखावं लागेल, डिफेंड करावे लागतील या धावा. ओहो फुल करायचा प्रयत्न, हाफ ट्रॅकर बॉल होता ऑन साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. दूरवरनं आला, फिल्डिंग देखील चांगली पाहायला मिळते आणि त्याचा अनुषंगाने एकच सिंगल त्या ठिकाणी घेतली जाईल. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एका धावेने धावफलक पुढे सरकते. आता मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने 14 बॉल आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 20 धाब्यांची आवश्यकता असेल. ओहो चांगला बॉल, चांगला बॉल, सरप्राइझिंग डिलिव्हरी या ठिकाणी पाहायला मिळते. आणखीन एक डॉट बॉल. जसजसे डॉट बॉल येतील तसं इथे आशेचं किरण जागृत होताना आपण पाहू शकता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी म्हणजे देवप्या संघासाठी. परंतु मॅच मध्ये घडेल काय, मॅच मध्ये बिघडेल काय, शेवटच्या बॉल पर्यंत देखील हा सामना जाऊ शकतो कारण की तितका संघर्ष करण्याची क्षमता सातत्याने देवप्या संघाकडे आपण पाहत असतो. आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर दोन संघांनी मध्ये खेळताना पाहतोय. योग आहे दत्तकृपा चषक 2026 टेनिस बॉल क्रिकेटचा देखणा सोहळा आणि या स्पर्धा मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा, स्वाभिमानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची आणि दिवस क्रमांक 2 मध्ये ही चांगली मॅच या ठिकाणी रंगताना पाहतोय. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये धावफलकावरती धावसंख्या ची मात्र फक्त आणि फक्त जाऊन पोहोचले 6 धावसंख्येवरती. काय गोलंदाजी केली आहे मॅच मध्ये पुन्हा एकदा परत आणलं जात आहे. जे मात्र गोलंदाजी करत असतात टीमसाठी म्हणजे देवपे संघासाठी खऱ्या अर्थाने यासाठी ओळखला जातो. भरपूर चर्चेत असलेला संघ आहे देवपे संघ. परंतु आता मात्र 12 बॉलमध्ये 20 धावा या ठिकाणी डिफेंड करावे लागतील. आपल्या संघासाठी, आपल्या नावासाठी, आपल्या गावाच्या प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी झुंकावं लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा देखील भरपूर करावी लागेल. परंतु घडेल काय आणि बिघडेल काय येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल. चला बेल वाचवा, बेल वाचवणं तितकाच महत्वाचं राहील. सर्वांना विनंती करतो बेल वाचवा मित्रांनो. षटक क्रमांक 2, षटक क्रमांक 2 मध्ये आता इन्व्हाइट केलं जाते, पाचारण दिलं जाते गोलंदाज. पहिला बॉल ऑन साइडला इथे पूल परंतु सक्सेसफुल नाहीये. भानुदास देसले पहिल्या बॉलवर इथे विकेट प्राप्त केले आणि अशा बलकट करताना आपल्या संघाची पहिल्या बॉलवर धक्का मिळून दिलाय. सागर बॅक टू द डगआउट. जबरदस्त काय जल्लोष, काय सेलिब्रेशन होतं कारण की का नसावं. सध्या महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी घेण्यामध्ये यश प्राप्त केलंय.
भानुदास देसले या नावाची चर्चा आपण करत होतो आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं पहिल्या बॉलवर या ठिकाणी चोख प्रत्युत्तर देताना देखील आपण भानुदासला पाहतोय विकेट प्राप्त केली आहे आणि मॅचचं इक्वेशन थोडंसं जड होत चाललंय आता जगदंब सासने या संघासाठी पहिल्या बॉलवर या ठिकाणी पाहिलं होतं पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने थोडंसं संकट आलं होतं देवप्या संघावरती परंतु मी म्हटलं होतं चर्चेचा संघ आहे सातत्याने कोणत्याही क्षणाला मॅचचा फेरबदल करू शकतात इतकी क्षमता जी मात्र देवप्या संघाकडे आहे आणि तेच काम या मॅच मध्ये करताना आणि गेम चेंजर म्हणून आता भानुदास षटक क्रमांक 2 मध्ये आलाय पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केली आहे आता जीवाच्या आतंकाने प्रयत्न देखील भरपूर करावे लागतील धीम्या गतीचा बॉल बॅक टू द बॉल फटका केलाय स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये अडवायचा प्रयत्न देखील केला होता परंतु इथे कनेक्शन नाहीये चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते एकच धाब एका धाबेच्या मदतीने फलकावरती धावसंख्या 8 या आकड्यावर आता मात्र संकट आणि संकट बॅटिंग करणार टीम वर आलाय संकटाच्या छायेत आता उभी आहे परंतु यावेळेस ऑन साइडला फटकवला बॉल डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक परंतु घडलंय काय आणि मोक्याच्या क्षणाला उचललाय जो मात्र फायदा भया बॉलचा आणि बॉलला थेट पाठवून दिलाय सीमा पार षटकारासाठी घडलंय काय मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर अभी नाही तो कभी नाही अशी काही संकल्पना मॅच मध्ये पाहायला मिळते षटकार मारायचा होता खेचायचा होता ठोकायचा होता आणि त्याचा अनुषंगाने या ठिकाणी मोठा फटका खेळलाय आणि फलकाला वेगाने फ्लाइट करताना देखील आपण पाहतोय आता मात्र मॅच मध्ये परत आणलं जाते जगदंब सासने या संघाला 8 बॉल 12 धावसंख्येची आवश्यकता मॅच मध्ये ड्राईव्ह करायचा प्रयत्न अगदी खोलात होता लेग ग्लास केला डीप मध्ये फॉरवर्ड करायचा प्रयत्न देखील केला होता परंतु क्षेत्ररक्षक देखील नाही तर स्वतः गोलंदाज तिथपर्यंत जाते बॉल अडवले जातात प्रयत्न भरपूर केले जातात सध्याच्या घडीला कॅच सोडलाय की मॅच सोडलाय येणारी बेल या ठिकाणी सांगून जाईल फलकावरती धावसंख्या 15 आणि अजूनही मात्र एक बॉल शिल्लक असे स्टील 1 टू गो शेवटचा बॉल धावसंख्या ची मात्र 15 या धावसंख्येवरती बाक फुटबॉल स्क्वेअर कटचा अप्रतिम मारा पॉइंटच्या दिशेने गॅप खेळला शोधला गॅप एकच धाव या ठिकाणी एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि पाहता एका या ओव्हरचा देखील खेळ समाप्त झाला म्हणजे 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला 2 ओव्हर मध्ये धावफलकावरती धावसंख्या 16 या आकड्यावरती आणि मॅच मध्ये इक्वेशन जर पाहिलं तर 6 बॉल शिल्लक असतील आणि 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता असेल चला जास्तीचा वेळ आपण खर्च करू नका अधिकचा वेळ खर्च करत आहात आता मॅचचं इक्वेशन पाहिलं तर 6 बॉल आणि 10 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिलं चेतन याच्यावर विश्वास या ठिकाणी संपादित केलाय आता मात्र भरपूर अपेक्षा असतील चेतन वरती कारण की अपेक्षा असतील कॅप्टनची अपेक्षा असतील 11 खेळाडूंची
आणि अपेक्षा असतील सर्व गावकऱ्यांच्या आणि या अपेक्षांचं ओझं घेऊन मैदानामध्ये इथे गोलंदाजी करताना आपण चेतनला पाहतोय. आज स्वतःसाठी लढावा लागेल, स्वतःच्या नावासाठी या ठिकाणी लढावा लागेल, स्वतःच्या अस्तित्वासाठी या ठिकाणी लढावा लागेल. काय घडेल मॅच मध्ये येणारी मात्र वेळ या ठिकाणी सांगून जाईल. 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 10 धावसंख्येची आवश्यकता. पहिला बॉल त्रिफळ चित्त. ओहो, मॅचचा टर्निंग पॉइंट. पहिल्या बॉलवर या ठिकाणी विकेट प्राप्त केले आणि या मॅच मध्ये परत आणलं जात आहे. आनंद सेलिब्रेशन जो मात्र आता साजरा करताना आपण पाहतोय देवपे संघ. पहिल्या बॉलवर विकेट. आनंद प्रेक्षक देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आज मात्र आपला गाव जिंकतोय हाच आनंद प्रत्येकासाठी मोठा असतो. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नक्कीच आता मॅच मध्ये परत आणलं जाते. 5 बॉल 10 धावसंख्येची आवश्यकता असेल. काय घडे मॅच मध्ये येणारे बेल या ठिकाणी सांगून जाईल, परंतु आता मात्र स्वतःला सिद्ध करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा देखील करताना आपण गोलंदाजाला पाहतोय. प्रयत्न तगडे असले तर नशिबाला देखील आपल्या समोर झुंकावं लागतं, वाकावं लागतं आणि तेच काम तेच प्रयत्न या मॅच मध्ये दोन्ही टीमला आता करावं लागेल. एका साईडला संघर्ष करताना सासरे संघाला पाहतोय, एका साईडला संघर्ष करताना देवप्या संघाला पाहतोय. 5 बॉल आणि 10 धाब्यांची आवश्यकता. एका साईडला जर पाहिलं तर गोलंदाजी मार्क चेतन असेल. ड्राईव्ह केलं, फुल टास बॉल होता. एक टप्पा मुसंडिकेत बॉल होतोय फरार. मोक्याच्या क्षणाला उचलला फायदा आणि बॉलला थेट पाठवून दिले लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय 4 चौकार. खऱ्या अर्थाने चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने पुन्हा एकदा आनंद सेलिब्रेशन करतोय तो मात्र सासने संघ. परंतु मॅच अजूनही ऑन आहे दोन्ही टीम कडे, हे देखील विसरून चालणार नाहीये. काय घडे मॅच मध्ये 4 बॉल आणि जिंकण्यासाठी 6 धाब्यांची आवश्यकता. चला वेळ जास्तीचा खर्च करतायत आपण. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस इनसाइड आउटचा फटका. मिस टायमिंग स्ट्रोक. बॅकहँड एरिया मध्ये बॉल पडलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न केले जातात आणि नो डाऊट डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या माध्यमातून 3 धावा या ठिकाणी फलून पूर्ण केल्या देखील जातात. आज आम्हाला आमच्या गावासाठी लढायचे, आज आम्हाला आमच्या गावच्या प्रेक्षकांसाठी लढायचे, आज आम्हाला आमच्या टीमसाठी लढायचे, झुंकायचे आणि तेच काम या ठिकाणी करताना आपण 2 खेळाडूंना पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या वेगाने फ्लाईट होते. धावसंख्या 23 या आकड्यावर जाऊन पोहोचले. अजूनही मात्र मॅच मध्ये जर पाहिलं तर 3 बॉल शिल्लक असतील आणि 3 बॉल मध्ये जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 3 धावसंख्येची आवश्यकता असेल. तीन बॉल 3 धाब्यांची आवश्यकता मॅच मध्ये जिंकण्यासाठी. येथे डॉट बॉल आला आनंद पुन्हा एकदा सेलिब्रेशन करू शकतो देवपे हा संघ. परंतु जर एखादा मोठा फटका आला तर मॅच मध्ये इथे जिंकू शकतो जगदंब सासने हा संघ. सॉफ्टहँडने पंच केला, आडवा पाटने पोच केला, डीप मध्ये फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न, एक तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि काय घडलंय मॅच मध्ये. इथे पंचांचा डिसिजन देखील येणं पेंडिंग असेल. चेक केलं जाईल. सध्या धगधग वाढते या मॅच मध्ये दोन्ही टीम साठी. नॉट आउट. प्रथम स्टंपला हात लागला आणि त्यानंतर त्याच अनुषंगाने ते नॉट आउट असा डिसिजन या ठिकाणी तिसऱ्या पंचाने देखील आमच्यापर्यंत पोहोचवला. बॉल हातामध्ये न पकडता
बेल्स उडवल्या होत्या त्याच अनुषंगाने या ठिकाणी या नॉट आउट या ठिकाणी घोषित केलं. आता स्कोर लेबल झाला, इक्वल झालाय आणि फक्त एका धाबेची आवश्यकता असेल. हा कारनामा देखील होऊ शकतो का मॅच मध्ये, डिपेंड होऊ शकतात का, परंतु नाही, मान्य नाही जगदंबा सासने संघाला. आणि पुढील फेरीत दाखल होणारा संघ जगदंबा सासने संघ. कॉंग्रॅच्युलेशन बॉईज, हार्ड अँड टफ लक. तुम्ही